शाहवाडी तालुक्यातील वाडीचरण इथं अज्ञात चोरट्यांनी थेट महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवरच हात साफ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कडवी नदी काठावर कार्यरत असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तब्बल 600 लिटर तेल व 120 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेण्यात आल्या। या चोरीत सुमारे 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला। या प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या काही महिन्यांपासून शाहूवाडी तालुक्यातील वारणा व कडवी नदीकाठावरील शेतीपंप, विद्युत केबल व पाणी पंप चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते। याच पार्श्वभूमीवर आता चोरट्यांनी आपला मोर्चा थेट विद्युत खांबावरील ट्रान्सफॉर्मरकडे वळवलाय। वाडीचरण येथील ही घटना परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गतवर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीला उशीर झाल्यानं सध्या ऊस रोप लावणी, मका तसेच इतर पिकांची पेरणी करण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी नदीकाठावर विद्युत पंप बसवलेत। मात्र वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांची शेती कामं खोळंबत आहेत, ते चिंताग्रस्त झाले। या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम शिरसाट, सहाय्यक फौजदार व पोलीस कॉन्स्टेबल मानसिंग खताळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। सातत्यानं होणाऱ्या चोरींच्या घटनांना छडा लावण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्र वेगाने फिरवण्यात येत आहेत। दरम्यान विद्युत पंप, केबल व ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रकार रोखण्यात यावेत, दोषींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होते। महासत्ता लाईव्हसाठी शाहूवाडीतून नथुराम डवरी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।